सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण डाळ तांदळाचं अचूक प्रमाण घेऊन थंडीच्या दिवसात किंवा पावसात इडलीचं बॅटर कसं फर्मेंट करायचं याची परफेक्ट रेसिपी बघतोय. आणि या फर्मेंट झालेल्या बॅटरपासून लुसलुसीत आणि मस्त जाळीदार गुबगुबीत इडली कशी करायची हे सुद्धा पाहणार आहोत. आणि या इडलीसोबत खाण्यासाठी मी अगदी झटपट चटणीसुद्धा तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 3 वाटी तांदूळ टाकायचे आहेत. इडली बनवण्यासाठी मी इथे रॅशनच्या तांदळाचा वापर करते, पण प्रत्येकाकडेच रॅशनचा तांदूळ अवेलेबल नसतो. त्यासाठी तुम्ही काय करू शकता की मार्केटमध्ये इडलीसाठी जो तांदूळ मिळतो त्या तांदळाचा देखील वापर करू शकता, किंवा मग घरात तुमच्याकडे जुना तांदूळ असेल, कुठलाही जाड जुना तांदूळ, तुम्ही त्याचासुद्धा वापर इडली बनवण्यासाठी करू शकता. जुना तांदूळ म्हणजे ज्या तांदळापासून भात आपला मस्त सुटसुटीत होतो, अशा तांदळाचा वापर तुम्ही इडली बनवण्यासाठी करू शकता. आता परत आपल्याला दुसरा बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सपाट वाटी उडदाची डाळ टाकायची आहे. तर तांदूळ घेताना आपण फुल वाटी भरून घेतले होते, पण आता आपल्याला डाळ थोडीशी त्यापेक्षा कमी घ्यायची आहे. डाळीचं प्रमाण यामध्ये जर जास्त झालं तर इडली तुमची चिकट आणि थोडीशी कडक होण्याची शक्यता असते. आता डाळीमध्ये पाणी घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे. डाळीला आपल्याला खूप जास्त असं चोळून धुवायचं नाही, एकदाच धुवायचं आहे आणि हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे. तर डाळ मी हलक्या हाताने चोळून धुतली आहे. आता यातलं पाणी मी काढून घेते. तर डाळीतलं मी पाणी ओतून दिलेलं आहे. एकदाच पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपल्याला तांदूळ देखील धुवून घ्यायचे आहेत. तांदळामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि 4 ते 5 स्वच्छ पाण्याने आपल्याला हे तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तांदळाला असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, कारण मी इथे राशनचा तांदूळ वापरते. राशनच्या तांदळामध्ये बऱ्याचदा पावडर असते, धूळ असते, कचराही असू शकतो. आपल्याला अशा प्रकारे आता चोळून चोळून किमान 4-5 वेळेस तरी यातलं पाणी बदलून हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे तांदूळसुद्धा आपले स्वच्छ धुवून झालेत. आता हे डाळ तांदूळ आपल्याला भिजत घालण्याआधी एक छोटंसं काम करायचं आहे. यामध्ये 1 चमचा मेथीदाणे घालायचे आहेत. मेथीदाण्यामुळे इडलीला चव तर छान येते, शिवाय पीठ फर्मेंट व्हायलासुद्धा त्याची चांगली मदत होते. आता डाळ भिजत घालण्यासाठी आपल्याला त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. तुम्ही जर विकत घेतलेले मेथीदाणे यामध्ये घालणार असाल तर डाळ धुतानाच तुम्हाला यामध्ये मेथीदाणे घालायचे आहेत, म्हणजे डाळीसोबत ते स्वच्छ धुतल्या जातील. डाळीमध्ये हे जे मी मेथीदाणे घातले ते आमच्या शेतातले आहेत आणि यावरती आम्ही कुठलीही फवारणी केली नव्हती किंवा याला पावडर देखील लावलेली नाही, म्हणून मी हे डाळ धुतल्यानंतर घातलेत. आता हे मेथीदाणे आपण एकदा चांगले मिक्स करून घेऊयात, म्हणजे ते चांगले भिजल्या जातील. आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला झाकण ठेवून 4 ते 5 तास असेच भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे. तर मी आता तुम्हाला डाळ तांदूळ भिजल्यानंतरच भेटते. 4 ते 5 तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ आणि तांदूळ अगदी परफेक्ट भिजल्या गेलेत. मस्त पांढरे शुभ्र आपले तांदूळ भिजून झालेले आहेत. आता या तांदळातलं आपल्याला पाणी ओतून द्यायचं आहे आणि डाळीतलं पाणी आपल्याला बेसिनमध्ये ओतून न देता एका बाउलमध्ये ओतून घ्यायचं आहे, कारण या पाण्याचा वापर आपल्याला डाळ तांदूळ वाटताना करायचा आहे. असं केल्यामुळे इडलीचं पीठ जे आहे फर्मेंट खूप चांगलं होतं. त्यासाठी आपल्याला या डाळीच्या पाण्याचा वापर करायचा आहे. आता हे पाणी थोड्या वेळ साईडला ठेवूयात. आता इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत. सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच वाटीचा वापर करायचा आहे, म्हणजे प्रमाण बिघडत नाही. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण घरात वापरतो त्याच पोह्याचा इथे मी वापर केला आहे. आता धुतलेले पोहे आपल्याला भिजण्यासाठी असेच साईडला ठेवून द्यायचे आहेत. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही भिजून घेतलेली उडदाची डाळ घालायची आहे. डाळ कमी प्रमाणात आहे म्हणून मी छोट्या भांड्यात वाटून घेते. तुमची डाळ यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही मोठं भांडंसुद्धा इथे वापरू शकता. आता आपण जे पाणी बाउलमध्ये काढून घेतलं होतं त्याच पाण्याचा वापर करून मिक्सरला ही डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची आहे. आता वाटलेली डाळ आपल्याला अशा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. इडलीसाठी डाळ वाटताना आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची आहे. यामध्ये जर मोठे कण राहिले असतील तर डाळीला परत थोड्या वेळ फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे डाळीची स्मूथ अशी पेस्ट तयार झाली पाहिजे. आता आपण तांदूळ देखील लगेच वाटून घेऊयात. आता याच तांदळासोबत आपल्याला भिजत घातलेले पोहे देखील वाटून घ्यायचे आहेत. तर आता हे पोहे आपले छान भिजले तर थोडे थोडे करून आपण पोहेसुद्धा तांदळासोबत वाटून घ्यायचे आहेत. आता गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालून तांदळाची देखील आपल्याला चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे.
तर तांदूळसुद्धा मी वाटून घेतलेत आणि याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. बारीक रवा असतो अगदी तशाच प्रमाणे मी हा तांदूळ वाटून घेतला आहे. आता राहिलेला तांदूळसुद्धा आपल्याला याच पद्धतीने वाटून घ्यायचा आहे. डाळ तांदूळ आपले वाटून झाले की या बॅटरला एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ तांदूळ चांगले एकजीव झाले पाहिजेत अशा प्रकारे याला मिक्स करायचं आहे. हे चांगलं बॅटर मिक्स झालं की आपल्याला एका डायरेक्शनमध्ये बॅटरला चांगलं फेटून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे या बॅटरमध्ये चांगली हवा भरल्या जाते आणि यामुळे बॅटर आपलं मस्त हलकं आणि जाळीदार फर्मेंट होतं. बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला फेटण्या अगोदरच ॲडजस्ट करायची आहे. खूप घट्ट बॅटर झालं असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. कारण इडलीचं बॅटर खूप घट्टही नसावं आणि खूप जास्त सैलही नसावं. बॅटर खूप घट्ट झालं तर इडली थोडीशी कडक होण्याची शक्यता असते आणि सैल झाली तर इडलीला जाळीच येणार नाही. म्हणून आपल्याला बॅटर फेटण्याआधीच बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर इथे माझं परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. इथे मला पाणी घालण्याची सुद्धा अजिबात गरज वाटली नव्हती म्हणून मी सुरुवातीला पाणी घातलं नाही. तर तुम्ही पाहू शकता बॅटर मी इथं मस्त फेटून घेतले. बॅटरमध्ये मस्त हवा भरली गेली आहे. आता हे बॅटर फर्मेंट करण्यासाठी आपल्याला एक छोटीशी ट्रिक पाहायची आहे. तर इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे. कढई मी 4 ते 5 मिनिटे मिडियम गॅसवरती प्रीहीट करून घेतलेली आहे. तुमच्याकडे अशी मोठी कढई नसेल तर तुम्ही मोठ्या पातेल्याचा किंवा कुकरचा देखील वापर करू शकता. आता आपण बॅटरचं पातेलं आहे ते यामध्ये ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ फर्मेंट करू शकता. पण प्रत्येकाकडेच काही ओव्हन नसतं म्हणून मी ही ट्रिक दाखवलेली आहे. आता पातेल्यावरती झाकण ठेवून आपल्याला परत या कढईवरती सुद्धा झाकण ठेवायचं आहे. म्हणजे या बॅटरला चांगली ऊब मिळून बॅटर आपलं मस्त जाळीदार फर्मेंट होईल. आता हे पीठ आपल्याला फर्मेंट होण्यासाठी रात्रभर असंच साईडला ठेवून द्यायचे. तर आता आपण उद्या सकाळीच भेटूयात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढून तुम्ही पाहू शकता पीठ आपलं चांगलं फर्मेंट झालं आहे. कढईमध्ये सुद्धा पीठ पडलेलं आहे आणि पिठाला मस्त जाळी आली आहे. आता हे पीठ आपण बाहेर काढून घेऊयात. तर पीठ पहा खूप मस्त आपलं फर्मेंट झालेलं आहे. खूप हलकं आणि जाळीदार हे पीठ तयार झालं आहे. अशा पिठापासून इडली बनवली तर ती मस्त गुबगुबीत लुसलुशीत तयार होते. पिठाची जाळी आपल्याला खूप जास्त मोडून घ्यायची नाही. अगदी हलक्या हाताने पीठ मिक्स करायचं आहे. आता पीठ मिक्स झालं की यामध्ये लगेच आपल्याला चवीपुरतं मीठ घालून इडली बनवायला सुरुवात करायची आहे. मीठसुद्धा आपल्याला अगदी हलक्या हाताने यामध्ये मिक्स करायचं आहे. पिठाची जाळी मोडली तर इडलीला जाळी चांगली पडणार नाही. अशा हलक्या हाताने आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. या तयार पिठापासून तुम्ही इडली, डोसे, उत्तप्पे, आप्पे असे अनेक प्रकार तयार करू शकता. हे आंबलेलं पीठ तुम्ही 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. आता इथे मी इडलीच्या प्लेट घेतल्यात. त्याला आपण तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे. असं चांगलं ग्रीस केल्यामुळे इडली वाफल्यानंतर याला चिकटत नाही आणि अगदी सहज या प्लेटपासून वेगळी होते. आणि दुसरीकडे आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये किंवा इडलीच्या पात्रामध्ये पाणी देखील गॅसवरती गरम करायला ठेवायचे. असं केल्यामुळे दोन्ही प्रोसेस आपल्या पटकन होतात. आता सर्व प्लेटला आपल्याला अशाच पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे. आता लगेच या प्लेटमध्ये बॅटर भरून घ्यायचं आहे. बॅटर भरताना आपल्याला खूप जास्तही भरायचं नाही. इडली फुलण्यासाठी थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे. मी या प्लेट्समध्ये बॅटर भरून घेते. तोपर्यंत तुम्ही पटकन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, समोरील बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आता सर्व प्लेटमध्ये मी याच पद्धतीने बॅटर भरून घेते. आता इथे पाण्याला देखील मस्त उकळी आली आहे. आता तयार प्लेट आपण लगेच यामध्ये ठेवायच्या आहेत. ठेवताना अशा थोड्याशा क्रॉसमध्ये ठेवायच्या म्हणजे खालची इडली फुलल्यानंतर वरच्या प्लेटला चिकटत नाही. खालच्या प्लेटचे जे होल आहेत त्यावरती आपल्याला वरची इडली ठेवायची आहे म्हणजे त्या होलमधून वरच्या इडलीला वाफ छान लागते आणि वरच्या इडलीचं पाणी खालच्या इडलीवरती सुद्धा पडत नाही. आता मीडियम गॅसवरती आपल्याला 10 ते 12 मिनिटे ही इडली वाफू द्यायची आहे. आता इडली वाफून होत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात. तर एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे. आता 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसण पाकळ्या घालायच्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता. आता अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. आता भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. यासोबत तुम्ही पुदिना देखील यामध्ये घालू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता 2 चमचे दही घालायचं आहे. दह्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता. पण मी सजेस्ट करेन की यामध्ये दहीच घाला. दह्यामुळे चटणीला चव खूप छान येते. आता झाकण लावून चटणी मिक्सरला मस्त बारीक वाटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता चटणी आपली तयार झाली आणि याला रंगही खूप सुरेख आला आहे. तयार चटणी बाउलमध्ये काढून घेऊन लगेच आपण या चटणीसाठी तडका बनवायला घेऊयात.
त्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले. आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की लगेच त्यामध्ये 5-6 कढीपत्त्याचे पानं घालून हे थोडेसे फ्राय होऊ द्यायचे. आता तयार तडका लगेच चटणीवरती घालून मिक्स करून घ्यायचा. तर इथे आपली अगदी झटपट पण खायला एकदम चविष्ट ओल्या नारळाची चटणी तयार आहे. आता लगेच आपण इडली झाली की नाही ते चेक करूयात. तर आता बरोबर 12 मिनिटानंतर इडली आपण चेक करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता इडली मस्त फुलली आहे. तरीसुद्धा तुम्ही यामध्ये सुरी टाकून किंवा अशी बोटाने सुद्धा इडली चेक करू शकता. बॅटर चिकटत नाही म्हणजे इडली परफेक्ट झाली आहे. आता गॅस बंद करून ही इडली आपण बाहेर काढून थोडीशी थंड करून घेऊयात. आता फक्त 4 ते 5 मिनिटानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे इडली काढून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता सहज निघालेली आहे. याला जाळी खूप सुंदर आली आणि मस्त लुसलुशीत आपली इडली तयार झाली आहे. तर अशाच प्रकारे आता सर्व इडल्या काढून घ्यायच्या आहेत. आणि आणखी एक महत्त्वाचं, इडली वाफवताना खूप जास्त वेळही इडली वाफवायची नाही. खूप जास्त वेळ तुम्ही जर इडली वाफवून घेतली तर ती थोडीशी वातड होऊ शकते. आता अशाच पद्धतीने राहिलेल्या इडली आपण काढून घेऊन लगेच सर्व करूयात. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त लुसलुशीत जाळीदार आणि एकदम गुबगुबीत आपली इडली तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर करा. तुम्ही माझ्या रेसिपी पाहता पण रेसिपीला लाईक करत नाही आणि कमेंट्सही करत नाही. तुम्ही जर मला कमेंट्स केल्या नाही तर मला कसं कळेल की माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात की नाही. त्यासाठी जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका. ही माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे. तर लवकरच भेटू आणखी एक अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.